या जेवायला. जेवण करते. हे बनवली आज वाटाणे भात, कोशिंबीर जेवायला. तर सांगायचं होतं, काय झालं असं, मला बहुतेक लोक सांगतात की आंटी आमच्या मुलीला मुलगा बघा ना, कुठे असला चांगला तर बरं का. काय म्हणतात, चांगला तर बरं का. तर मी म्हणते हो सांगते बाई सांगते. तर मी काय ह्या भानगडीत पडत नाही. पहिलीच गोष्ट म्हणजे, ज्यावेळेस मुलीचं लग्न जमत नसतं ना आणि तिचं वय वाढत राहतं असतं ना, तेव्हा आईवडिलांना फार काळजी असते, प्रत्येक आईवडिलांना. आणि प्रत्येक मुलाला काळजी असते, मुलाच्या आईवडिलांना देखील असते. आता हे शादी.com निघालं, मुलींची लग्न जमायला लागली, ते जरा थोडंसं सोपं झालेलं. सांगायचं म्हणजे, पहिले लग्न करताना काहीच अपेक्षा नसतात. फक्त आंटी चांगला पाहिजे बरं का, आणि दारू वगैरे नाही पिणारा पाहिजे, त्याला भले पगार कमी पाहिजे बरं का, आणि घरात सगळं पाहिजे, नातेवाईक पाहिजे, हे पाहिजे. आता स्वतःची माझी मुलगी ना, माझ्या मुलीच्या सांगते अपेक्षा. तिचं लग्न करताना म्हटली, मम्मी खूप मोठी फॅमिली पाहिजे मला. अगं बाई, त्या फॅमिलीला एकदा तरी तू नीटनेटकं सांभाळस का? कारण का आपल्याकडं ना एवढी, मला ना खूप मोठ्या फॅमिलीत द्या का मम्मी, अशी बोलली होती. म्हणजे मुलींच्या बघा ना किती अपेक्षा असतात ना, लग्नानंतर किती बदली होतात. फॅमिलीतल्या एका तरी लोकांचं तू काय केलंस का? एक दिवस तरी केलं आहे का बाई? तर लग्न होण्याच्या आधी ना मुलींच्या खूप क्षुल्लक अपेक्षा असतात. लग्न झालं, एखादा कोंबडा त्यांच्या जाळ्यात अडकला म्हणजे नवरा, त्याला मी कोंबडाच म्हणते, मग काय करतात, लगेच रंग बदलतात सरड्यासारखे. म्हणतात नाही ह्याच्याकडं काहीच नाही, ह्याच्याकडं पैसेच नाही. आता एक मुलगा आहे, तुम्हाला सांगते, त्याच्याकडं थार गाडी आहे बरं का, अजून 2 गाड्या आहेत त्याच्याकडे, सर्व काही व्यवस्थित आहे त्याचं. लोक इतकं त्याचं नाव काढतात. आणि नालायक बायको काय म्हणती, त्याच्याकडे पैसेच नाही. तुझ्या काय बापाने घेऊन दिली का त्याला थार बाई ग? पैसे नसते तर काय का तू देती हप्ता थारचा? लोकाला नावं ठेवायला खूप असतात. थार घ्यायची कोणाची लायकी हे सगळ्यांना माहिती आहे. आणि किती लोक थार घेतात आणि किती लोक घेत नाहीत माहिती आहे का. ज्याच्या गांडीत दम असतो ना तोच घेतो माहिती आहे का. आणि मग नावं ठेवायची, ह्याच्याकडे पैसाच नाही, पैसा नाही तर म्हणून उगाच घेतली का? का तू दुसऱ्याची आणतात, ते दुसऱ्याची वापरतात का? लाज वाटली पाहिजे काहीतरी बोलताना. लग्न करताना तर फार कमी अपेक्षा, लग्न झाल्यावर त्यांच्या अपेक्षा बदलीच होतात. नवऱ्याने ह्यांच्या हातात 1-1 लाख रुपये द्यायला पाहिजे, म्हणजे ह्याला चाललंय उधळायला.